अमरावतीत 16 प्रमुख नाल्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम. पोकलेन मशीनद्वारा युद्ध पातळीवर काम. शहरातील नाले स्वच्छतेला गती देण्यासाठी महानगरपालिकेकडून 16 प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार ही मोहीम युद्ध पातळीवर राबवण्यात येत असून नाल्यांमधील गाळ व कचरा हटवण्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेत भाजी बाजार परिसरात, ताजनगर वडाळीपासून सुरू होणारा आंबा नाला, महादेव खोरी परिसरात तसेच मोर्शी कॉलनी आणि मशांसगंज येथील नाल्याचा समावेश आहे. पावसाळ्यात पाणी तुंबल्याच्या समस्या नियंत्रण मिळवण्यासाठी त्या नाल्यांची प्रभावी साफसफाई केली जात आहे. सध्या या कामांसाठी मनपाच्या 2 आणि भाड्याने आणलेल्या 4 अशा एकूण 6 पोकलेन मशीन तैनात करण्यात आल्या आहेत. नाल्यात साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा, झाडझुडपांचे अवशेष आणि इतर अडथळे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेषतः ताजनगर नाला हा महत्त्वाचा जलवाहिनीचा भाग असल्याने त्याच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षापासून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यांवर पाणी येणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि आरोग्यविषयक समस्या वाढणे अशा अडचणी निर्माण होत होत्या. भाजी बाजार परिसरात व्यापारी आणि रहिवाशांचा याबाबत वारंवार तक्रार केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत नियोजनबद्ध आणि पद्धतीने नाले सफाई सुरू केले आहेत. कामादरम्यान नागरिकांनी कोणत्याही गैरसोय होऊ नये आणि वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार ही मोहीम पावसाळ्यापूर्व करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना भाग असून नाले सफाई पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शहरातील स्वच्छता आणि आरोग्य स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे.